म्हणजे 100% पण शासनाला ट्रान्सफर फक्त 25 कोटीचं स्वतंत्र अकाउंट ओपन करणे फक्त आज त्या मागचा हेतू नाही आहे. एकंदरीत अटलांटा हे प्रकरण सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे न बोलता तुम्हाला समजलं असेल की विषय किती गंभीर आहे. अटलांटा प्रकरण आपले 11 कोटी रुपये गेले आणि आपल्याला 25 कोटी जर आता आपण सेव्ह करून ठेवले तर आपला काहीतरी विकास होईल. सर्वात प्रथम मी माननीय महापौरांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी प्रत्येक नगरसेवकाला फोन आले असेल तुम्हाला की तुमच्या प्रभागातले तुम्ही कामं सुचवा. आले ना फोन? सर्वांनी अगोदर टाळेबंद महापौरांचा विषय 25 कोटी रुपयाचा आहे. 25 कोटी आता जर मिळाले आणखी 25 कोटी 52 कोटी रुपये जर मिळाले या शहराचा विकास होऊ शकतो. मात्र आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला किमान 300 कोटी रुपये देणं महापालिकेकडे या ठिकाणी 97 कोटी 32 कोटी 2 कोटी 1.25 कोटी असं एकूण 143 कोटी फिगरची कागदावर आहे. म्हणजे ते आपल्याला देणंच आहे. आणि आपले नाशिकला एक प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला किमान 100 कोटी द्यावं लागतील अशी परिस्थिती आहे. एकंदरीत महापालिका या सर्व भूखंड प्रक्रियेमध्ये हे भूखंड प्रकरण हाताळताना आपण कुठेतरी कमी पडलो आहोत आणि म्हणून प्रत्येक न्यायालयीनही आपण हारलेलो आहोत. ज्या अटलांटा कंपनीकडे आपले 42 कोटी 50-60 लाख 76,000 रुपये घ्यायचे बाकी होते त्याच अटलांटिकला आपल्याला 11 कोटी 11.5 कोटी काहीतरी समथिंग रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि म्हणून हे जर असं सुरू राहिलं तर महापालिकेच्या आपल्या खात्यामध्ये एक सुद्धा रुपया शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी सर्व 75च्या 75 नगरसेवक या ठिकाणी या शहरामध्ये सहकारामध्ये काम करणारी व्यक्ती होऊन गेली. त्यांचं नाव आहे डॉक्टर अविनाश आचार्य. त्यांनी सांगितलं होतं समाजावर आईसारखं प्रेम करावं आणि म्हणून आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर सर्व आपण भावंड कोण कुठल्या पार्टीचा असेल कोण कुठल्या पक्षाचा असेल हा विचार महापौरांनी सुद्धा केला नाही. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं की तुमच्या प्रभागातले कामं सुचवा आणि तुम्ही कामं द्या ते कामं आपण करू. आता मी नवीन आहे बरेच लोक म्हटले की आम्हाला पण होणार आहे चर्चा आहे सर्वांमध्ये. पण मात्र हे करत असताना या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपली बाजू इतकी कमकुवत आहे की आपण ही न्यायालयीन बाजू विजयी होऊ शकतो जिंकू शकतो अशी कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. आणि म्हणून 25 कोटी स्वीट झाले 11.5 कोटी द्यावे लागणार आहे. बाकी 97 कोटी 32 कोटी 100 कोटी अशा अनेक कोटीच्या कोटी उड्डाणे ही महापालिका घेत आहे. आणि या कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना मात्र माझ्यासारखे अनेक नगरसेवक नवीन नगरसेवक आहे ते निवडून आलेले आहेत. आम्ही जेव्हा वेळेस लोकांकडे गेलो त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे हे कामं करून देऊ ते कामं करून देऊ आणि म्हणून हे कामं करून देऊ ते कामं करून देऊ म्हणून म्हणजे आम्ही म्हटले. मात्र हे करत असताना आमच्याकडे जर फंडिंगच नसेल पैसेच नसेल महापालिकेकडे तर हे कामं होतील कसे. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सर्वांना मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं या 75 लोकांनी या शहरात राहणाऱ्या 6.5 लाख लोकांचं भवितव्य हित फायदा पाहून माननीय महापौर महोदयांना मी विनंती करेल उपमहापौरांना विनंती करेल माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेल की 25 कोटी रुपयाचं एक स्वतंत्र खातं या ठिकाणी आपण ओपन करावं जेणेकरून या खात्याला कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन प्रक्रियेचा धक्का लागणार नाही. आणि धक्का लागत असेलच तर लवकरात लवकर निविदा प्रक्रिया अंमलात आणून हे पैसे पटकन खर्च करा जेणेकरून आम्ही जे लोकांना शब्द दिले ते शब्द पूर्ण होतील. आणि हा फक्त एक अरविंद देशमुखचा विषय नाही हा विषय आहे या जळगाव शहरातल्या 6.5 लाख लोकांचा. हा विषय आहे या सदनामध्ये उपस्थित असलेल्या 75 नगरसेवक स्वीकृत 7 नगरसेवक या सर्वांचा विषय. आणि म्हणून आपण या विषयामध्ये काळजी करावी लक्ष घालावं आणि एक स्वतंत्र खातं उघडावं अशी विनंती करण्यासाठी मी तो प्रश्न उपस्थित केला आहे. धन्यवाद. बोर्ड साहेबांनी जी फिर्याद दिली ती अतिशय अभ्यासपूर्ण फिर्याद दिली आहे त्याकरता मी प्रशासनाचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल. आता
अहो तर मी बघूया आपण पाठपुरावा करून घेतोय यांची सुमोठो जबाबदारी होती त्यामुळे ते थोडंसं लक्ष घाला. आता याच्यामध्ये कसं आहे, आता काही म्हणतात की काही करायचं नका शहराला माहिती. तर आता काही आपले सर्व नगर मी सांगतो की एका पेपरमध्ये चांगलं लोक पेपरमध्ये सापडायला होतं की नाही आहे हो असं चर्चेमध्ये आला तर छापलो. आता बरेच जणांनी ते व्हायला गेले इकडे तिकडे, त्यांना माहित नाही आहे हो ते आहे हो CID वाला सब शिवून केली करू बाबा एकालाही सोडणार नाही. पण ते जाऊ द्या. पण तुम्ही सर्व नगर सोबत विनंती करतो मी, अतिशय आपण आपले जो प्रश्न आहे आता अजून प्रश्न उपस्थित केला हा तुमच्या भल्याचा प्रश्न आहे सर्वांचा, कारण तुम्ही लोकांशी कुठेतरी हक्काचा प्रश्न आहे आणि सर्वांनी हा विषय महापौरांना विनंती करेल की या विषयाला तात्काळ तुम्ही मंजुरी द्यावी आणि कमी कालावधीमध्ये टेंडर प्रक्रिया कशी पूर्ण होईल आणि पटकन कशी कामं दिली जातील हे करावं असं मी विनंती करतो.